श्रीराम नमस्कार. आज 21 डिसेंबर 2020. आपण मनाचे श्लोक ह्यामध्ये फक्त मना सज्जना भक्तिपंथेची जावे तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे ह्या ओवीचं डॉक्टरांच्या आज्ञेनुसार निरूपण पाहत आहोत. कारण भगवद्गीता ही सांगताना काही गोष्टींची पूर्तता होणं गरजेचं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. मन वास्तविक एखादी गोष्ट आपण उच्चार करतो, एखादी गोष्ट पाहतो आणि त्याच्यामुळे आपल्या वैचारिकतेमध्ये उत्पन्न होणारे धन आणि ऋण भारित जी कंपनं आहेत त्याला मन असं म्हटलेलं आहे. विज्ञानदृष्ट्या किंवा कोणी अगदी तत्वनिष्ठ माणूस जरी असेल आणि त्याला सांगितलं की शरीरामध्ये मन शोधून दाखव तर ते त्याला शक्य होणार नाही आहे. कारण मन ही काही कुठला एक अवयव नाही की जो आपल्याला कुठल्या वैज्ञानिक शास्त्रीय दृष्टिकोनातून आपल्याला पाहता येईल, कुठल्या मशीनद्वारे कुठल्या दुर्बिणीद्वारे किंवा कुठल्या जसे डॉक्टर स्टेथोस्कोपनी तपासतात त्याद्वारे तपासता येईल तसं नाही आहे काही. तर मन म्हणजे विचारांमध्ये जे चांगले आणि वाईट विचार मनुष्य करत असतो आणि त्यातनं जो भाव निर्माण होतो त्याला मन म्हटलेलं आहे. आणि इथं समर्थ रामदास स्वामी त्याच मनाला मना सज्जना असा दुसरा त्यांनी शब्द घेतलेला आहे की मना सज्जना. तर मनुष्याच्या विचारांमध्ये जे भाव उत्पन्न होतात चांगले किंवा वाईट याला सज्जनता असं समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. आता सज्जन का म्हटलेलं आहे की एखादी गोष्ट आपण पाहतो की एखादी व्यक्ती, उदाहरण देऊन सांगतो की एखादी व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असते पण ती राजकारणी असते. आणि जर तुम्ही त्याला काही तुमचं काम असेल, काही काम अडलं असेल आणि तुम्हाला असं धरून चाला की त्या माणसाकडनं तुमचं काम करून घ्यायचं तुम्हाला त्यावेळची जरुरी असेल, गरज असेल, तर त्या माणसाला जर तुम्ही सांगितलं की तू किती गुन्हेगार प्रवृत्तीचा आहेस, हे गुन्हेगार प्रवृत्तीचं जेव्हा तुम्ही त्याला म्हणणार की जेव्हा बोलणार तेव्हा त्याच्या विचारांमध्ये हा जो धन ऋण चांगलं वाईट ह्या विचारांचा जो भार आहे, त्यातला जो वाईट विचारांचा भार आहे हा लगेच जागृत होतो आणि तो जो भाग आहे तो स्वतःला लगेच सांगतो आपल्या विचारांना की तुला हा वाईट म्हणतो आहे. आणि मग तो गुन्हेगार प्रवृत्तीचा माणूस आपल्याला म्हणेल तुम्ही एक तर स्वतःचं काम करायला आलात, वरती माझी नालस्ती करता आणि माझ्याकडनं कामाची अपेक्षा काय करता, आणि असं अजून 2 अपशब्द बोलून आपल्याला तो घालून देऊ शकतो. पण तीच जर त्याला आपण 2 गोष्टी याच्यामध्ये येतात की एक सज्जन म्हटलं, जसं ज्ञानेश्वरीमध्ये दुरितांचे तिमिर जावो असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटलेलं आहे, तसं इथं सज्जन जर म्हटलं एखाद्या व्यक्तीला म्हणजे वास्तविक माहिती असतं की हा दुर्जन आहे पण तरी त्याला त्याचं समाधान, कारण काम करायचं आहे ना, तर त्याला आपण म्हणतो की काय नाना, काय बाबा, नमस्कार. म्हणजे मनामध्ये आपल्या विचारांमध्ये जे बसत जरी नसले तरी आपण ती कृती करतो आणि त्याला उगाचच आपण त्याला बढावा देत त्याची स्तुती करतो, खोटी का होईना पण स्तुती करतो आणि त्या स्तुतीला तो भुरळतो, त्याला भुरळ पडते की मला हा चांगलं मिळतात. त्याच्या वैचारिकतेमध्ये जे चांगले गुण असतात ते म्हणतात वा वा वा, मला माझी स्तुती केली, आणि ही स्तुती हे काम करून जाते. म्हणून अगोदर समर्थ रामदास स्वामींनी हा जो मना सज्जन हा सज्जन शब्द मांडलेला आहे हा कदाचित तेवढ्यासाठी मांडला असेल की आपल्या विचारांमध्ये जे चांगले आणि वाईट अशी 2 प्रकारची कंपनं असतात. ह्यानं जर तुम्ही चांगलं म्हटलात तर कदाचित जसं त्याला चांगलं म्हणत गेलं तर त्याला एखाद्या माणसाला कळतं, जो वाईट असेल तर त्याला हे करत गेलं, सांगत गेलं की तू किती चांगला आहेस, तू किती चांगला आहेस, तुला हे शोभत नाही. पण त्याला असं जर तुम्ही असं म्हटलात की तुझं हे वागणं बरोबर नाही आहे, तर तसं नाही. की समाज तुम्हाला विचारतो आणि तुमच्याकडनं हे वागणं अपेक्षित नाही असं हे उलट्या बाजूनी जर सांगितलं गेलं त्याला,
तर त्याला ते पटतं. आणि म्हणून इथं समर्थांनी मुळामध्ये हे सांगितलं की मनाला सज्जन म्हणा. कारण कसं आहे की आपण विचार करणारे आणि आपण प्रमाणपत्र देणारे कोण, हा पहिला भाग येतो. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की समोरचा वाईट प्रवृत्तीचा एखादा माणूस वागत असतो, अगदी गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस असेल तरी त्याला ती अवस्था त्याची व्हायला कारण काय, तर याचा आपण कधी विचार करत नाही. नुसतं आपण वरच्यावरती विचार करत असतो की हा गुन्हेगार आहे. पण त्याच्यासाठी जी परिस्थिती निर्माण होते, काय असा आघात झाला, काय त्याच्या मनावर आघात झाला, म्हणजेच त्याच्या वैचारिकतेमध्ये जे उभरणारी चांगली आणि वाईट कल्पना आहेत त्यांच्यावर असा काय आघात झाला की त्याच्यातनं ही कृती घडली. मग याच्यामध्ये ह्या प्रकरणामध्ये जर तुम्ही त्याच गोष्टीला, त्याच विचारांना तुम्ही चांगले आहात हे जर सांगितलं, तुम्ही म्हणाल कसं सांगणार, माझ्या मनात उत्पन्न होणारे, माझ्या मेंदूमध्ये उत्पन्न होणारे विचारांना मी कसं सांगणार. तर हीच खरी गंमत आहे की आपल्या अंतर्मनामध्ये जी परमात्म्याची ज्योत आहे, जे अंतर्मनामध्ये जो आत्मा स्थित आहे, तर ह्याला आपण सांगायचं आहे की तू चांगला आहेस, तू चांगला आहेस. आता तुम्ही म्हणाल परमात्मा आहे आणि त्याला तुम्ही चांगला आहेस असं कसं म्हणता, कारण त्याला कार्यशील ठेवायचं आहे, वाईट कार्यशील ठेवायचं नाही आहे. ती ज्योत आहे, ती आपल्या फक्त शरीराला चैतन्यमय शक्ती देते, उजेड देते. पण उत्पन्न होणारी कंपनं जी आहेत ती त्या ज्योतीला हलवू शकतात. आता कसं की असं धरून चाला की तुमच्या बोलताय आणि समोर एखादी मेणबत्ती लागलेली आहे. माणूस जसा मोठ्याने बोलतो की ते त्याच्यामधनं तोंडातनं ती हवा बाहेर पडते, त्या हवेद्वारे कंपनं पण बाहेर पडतात आणि ती ज्योत हलवू शकतात. हा प्रयोग तुम्ही घरी करून बघू शकता. आता सज्जनता या शब्दाचा एवढ्या या गोष्टींशी कुठं संबंध येतो, तो मनाला म्हणजे मेंदूमध्ये जे उत्पन्न होणारे विचार आहेत, या विचारांना तुम्हाला स्वतःला खात्री करून द्यायचे ज्ञानाच्या मार्गाने की तू जे विचार करत आहेस हे योग्य आहेत, कारण तू सज्जन आहेस. जर त्याला सांगितलं तू सज्जन आहेस तर त्याला त्या मेंदूवरती एक प्रकारचा, जसं ठोक्याचं पातेलं तयार करतात तसा एक प्रकारचा आघात होतो आणि त्याची वैचारिकता बदलते. जो धनभार आणि ऋणभार याची जी वैचारिकता असते ही निश्चित बदलते. कारण हे होण्याशिवाय किंवा बदल झाल्याशिवाय, समर्थांनी हा अनुभव घेतल्याशिवाय त्यांनी मनाला सज्जनता म्हटलेली नाही आहे. म्हणजे चांगल्या आणि वाईट ह्या दोन्ही विचार आहेत. फक्त चांगल्या विचारांना सज्जन म्हटलं का नाही, मना सज्जना म्हणजे काय, चांगले आणि वाईट विचार यांचा जिथं उगम होतो ते म्हणजे मन, आणि त्या मनाला समर्थांनी सज्जन म्हटलेलं आहे. आणि त्यांना काय सांगितलेलं आहे की आता अजून एक मनाचा एक गंमत म्हणून एक नुकताच एक वाचण्यात आलेलं एक उदाहरण सांगतो. रामकृष्ण परमहंस होते. आता आपण भगवद्गीतेचा अभ्यास करता करता कुठं कमीपणा माझ्यामध्ये आला होता किंवा काय होता त्याच्या दृष्टीने हे मला करायला सांगितलेलं अध्ययन आहे. पण कुठंतरी काहीतरी कमी 100% पडतं आहे म्हणून ही उजळणी करायला कदाचित डॉक्टरांनी सांगितली असेल. तर रामकृष्ण परमहंस याच्यामध्ये यांनी कायम त्यांना एक सवय होती, घरात स्वयंपाकघरात जाऊन डोकवायचे, काय खायला केले, काय खायला केले, काय खायला केले. आणि बघा, म्हणजे ज्या स्थानावर रामकृष्ण परमहंस होते त्या स्थानावरच्या माणसांनी असं काय खायला केलं आहे, म्हणजे खाण्यामध्ये मन गुंतवून ठेवणं किती अवघड आहे. पण तरी त्यांचं गुंतलं, ते ओढले गेले. आणि त्यांच्या पत्नीला याचं आश्चर्य वाटायचं. शारदा आई, त्यांच्या पत्नीचं नाव शारदा होतं, त्यांना शारदा आई आपण म्हणू. आणि ते परमहंसांना विचारायचे की अहो तुम्ही एवढं जगाला ज्ञान देता, एवढं सगळं सांगता, पण स्वतःचा तुमचा संयम होत नाही. काही झालं की कोणी आलं त्यांच्याशी बोललात आणि नुसता स्वयंपाकघरातनं वास आला की लगेच येऊन बघता की काय काय केलं मला दे, काय केलं मला दे. आणि रामकृष्ण परमहंस आणि पत्नीच्या मनात प्रश्न उत्पन्न होता. लोकांना ज्ञान देणारा माझा नवरा, लोकांना ज्ञान देणारा माझा पती,
हा स्वतःच जर एखाद्या गोष्टीच्या अधीन होत असेल, मोहित होत असेल, तर काय उपयोग आहे? म्हणजे ह्यांनी लोकांना आणि इतर जणांना जे हे देतोय, ज्ञान देतोय, हे योग्य आहे का? आणि यांचं वागणं बदलायला नको का? की ज्यांनी सारखं यावं आणि स्वयंपाकघरामध्ये लुडबुड करावी. आणि समर्थ रामकृष्ण परमहंस शारदाबाईंना म्हणतात, कसं आहे की जीवनामध्ये सर्व गोष्टींचा मी त्याग केलेला आहे, सर्व गोष्टी सोडलेल्या आहेत, पण जो माझ्या आतमध्ये परमात्मा बसलेला आहे, आत्मा आहे, त्याला जर काही उद्दिष्टच नसेल तर तो म्हणेल मी कशाला या शरीरात राहू. यांनी तर सगळं म्हणजे पहिल्यांदाच सर्व समर्पित केलेलं आहे. ना कुठली इच्छा, आकांक्षा, काहीच ह्याच्याजवळ नाही आहे. ह्याला कशाचाच मोह नाही आहे. मी ह्याला रोग दिला वेदनेसाठी, तो सुद्धा हा सहजतेने मान्य करतोय आणि उपभोगतोय. आता रोगाला उपभोगतोय म्हटलं कसं काय? कारण रामकृष्ण परमहंसांनी त्याच्यावर उपचारच कॅन्सरवर केला नाही. ते म्हणले हा याचा भोग आहे, राहू दे, तो जेव्हा संपेल तेव्हा बघू. काय म्हणजे विचारधारा कशी असते. आणि इथं हे आपल्या पत्नीला सांगताना रामकृष्ण परमहंस म्हणतात की आतल्याला मला जर जागा ठेवायचा असेल तर त्याला कुठेतरी गुंतवलं पाहिजे. आणि या गुंतवण्यासाठी मला इथं यायला लागतं की त्याला, कारण तो विचार करतो, तो माझ्या देहाचा एक, शरीराचा एक भाग आहे, ती ज्योत म्हणजे. तो जर त्यांनी उद्या विचार केला की याचा आता या देहाचा काही उपयोग नाही, कारण ह्याला काहीच नको आहे, याचं सगळं कार्य संपलं आहे, आणि तो गेला तर मी जाईन. मला शरीराचा भोग नाही, शरीराचा मला मोह नाही, पण त्या परमात्म्याला जो माझ्या शरीरात स्थित आहे त्याला कार्यशील कसं ठेवायचं हे माझं काम आहे. त्यालाही कार्यात कुठलं तरी काम लावायला पाहिजे, त्यालाही कुठलं तरी काम द्यायला पाहिजे. हा माझ्यामध्ये हे गुण यायला पाहिजेत. आणि ह्या गुणांचाच आता हा आविष्कार असं तू समज की मला जो वास येतो, तू जे घरामध्ये अन्न करतेस आणि त्याचा जो सुवास सुटतो आणि त्यातनं मी इथं आतमध्ये पळत येतो, पण मी तुला ह्याच्यातलं एक गमक सांगतो. आणि मग रामकृष्ण परमहंस पत्नीला सांगतात की तुला याचं अगदी तुझं जर उत्तराचं समाधान झालं नसेल तर मी तुला एक गोष्ट सांगून ठेवतो. आता तू म्हणतेस ना की मी येतो आणि मग मी खातो जातो, ठीक आहे, तर तू आता अजून एक गोष्ट ह्याच्यातनं एक ज्ञान काय तुला मिळतं ते मी तुला सांगतो. ज्या दिवशी हे मी खाणं बंद करीन, ज्या दिवशी हे खाणं बंद करीन आणि स्वयंपाकघरात येणं बंद करीन, तू समजून जा की त्याच्यानंतर 3 दिवसामध्ये मी माझा देहांत वासेल. बघा, ज्ञान कुठं, वैचारिकता कुठं, परमात्म्याशी एकरूपता होणं कुठं, आणि त्या अनुषंगाने विचार करणं कुठं, ही सगळी ह्या एका उदाहरणामध्ये गमती सगळ्या आढळून येतात. आणि मग नंतर काही काळानंतर असं होतं की शारदा देवी जेव्हा रामकृष्ण परमहंस, असा एक दिवस होता की ते विचारत नाहीत, आणि ते विचारत नाही म्हटल्यानंतर पत्नीच्या मनामध्ये साहजिकच पहिल्यांदा पाल चुकते की आज काही स्वामींनी विचारलं नाही. आणि पण त्या ताट वाढतात आणि त्यांच्यापाशी घेऊन येतात आणि त्या रामकृष्ण परमहंस तिला सांगतात की आज आणलंच तर अन्नाचा अपमान नको म्हणून थोडं खातो, पण आता उद्यापासून आणू नकोस. आणि त्याच्यानंतर 3 दिवसानंतर रामकृष्ण परमहंसांचा मृत्यू होतो. म्हणजे, आणि शारदाबाई जे असतात त्यांच्या डोळ्यात पाणी येतं. त्यांना जेव्हा स्वामी अन्नत्याग करतात त्यांना कळतं की आता काही, यांनी सांगितलेलं असतं स्वामींनी की ज्यावेळी माझ्यातनं ही कृती थांबेल त्यावेळी हे निश्चित होईल. माझ्या शरीरामध्ये जो स्थित आत्मा आहे त्याला हा नक्कीच एक प्रकारचा म्हणजे सिग्नल म्हणू आपण की त्याचा, की आता देहाबाहेर पडायची वेळ झाली. आणि ती ओळखण्याचं मी तुला एक कारण सांगितलं, कसं ओळखावं हेही तुला सांगितलं. त्यामुळे तुला अंदाज आला असेल. आणि तेव्हा त्या शारदाबाईंना वाईट वाटलं होतं.
मला सांगायचा हे उदाहरण इथं सांगायचं म्हणजे काय, की आपल्याला आपल्या शरीरामध्ये स्थित आत्म्याला ओळखता आलं पाहिजे. भगवंतांनी श्रीकृष्णाने जेव्हा अर्जुनाला सांगितलं, आपण ज्ञान विज्ञान योग जो पाहतोय त्याच्यामध्ये जेव्हा सांगितलं की मनुष्याच्या तुझ्या आतमध्ये असलेल्या मला तू ओळख आणि मला तू स्वाधीन हो, हे जेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं आणि अर्जुनाने एक एक प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित केले आणि श्रीकृष्णाने मग प्रत्येकाचं विश्लेषण देत प्रत्येकाचं कारण सांगत हे जेव्हा सांगितलं अर्जुनाला की का माझ्यात एकरूप व्हायचं, माझ्यातला मी दोन कसे आहे, मी एक का नाही, ह्याचं जेव्हा स्पष्टीकरण केलं तेव्हा अर्जुनाला ती गोष्ट पटली होती. तसं इथं रामकृष्ण परमहंसांनी जेव्हा पत्नीला सांगितलं की ज्या क्षणी माझं 3 दिवस अन्न बंद होईल त्या क्षणी तू समजून जा की परमात्मा माझ्या शरीरात स्थित आत्मा हा देह सोडणार आहेत. म्हणजे आपलीसुद्धा, हे मी का सांगतोय की आपला विचार हा आपल्या मनाच्या विचारांमध्येच उत्पन्न होणाऱ्या चांगल्या वाईट विचारांशी निगडीत असतो. तुम्ही काय देता, तुम्ही तुमचा विचार कशा पद्धतीने करता त्याच्यावरनं तुमच्या अंतर्मनामध्ये बसलेला तो कार्यान्वित आणि तसा तो कार्य करणार आहे. नुसता असा हात धरा समोर आणि म्हणा की मी आता हात दुखतोय, 2 मिनिटात हात दुखायला लागेल. का दुखायला लागेल? कारण आपल्याला वाटतं की माझ्या मनात उत्पन्न झालेल्या वाईट विचारांमुळे हात दुखायला लागला. तसंच दुखत असेल हात तर त्याला म्हणा की नाही आता तू 2 मिनिटात थांबशील, तर तो हात थांबतो, म्हणजे औषधाविना थांबतो. मग कसा थांबतो? तर आपला विचार आपल्या अंतर्मनात उत्पन्न होणाऱ्या चांगल्या वाईट विचार म्हणजेच मनावरती हे बिंबवतो की अरे तू योग्य आहेस, तुझा कसला हात दुखते, तुझं काही दुखत नाही, हे तू त्याला सांगतोस. ते सांगितल्यावर त्या परमात्म्याला त्या आत्म्याला कळतं की ह्याला काही त्रास होत नाही आणि तो म्हणतो ठीक आहे चला, म्हणजे शरीर स्वस्थ आहे. आणि त्याची प्रतिक्रिया म्हणजे आपल्या शरीराचं व्यवस्थित असणं आणि नसणं, म्हणजे ही परमेश्वरी शरीरातल्या असलेल्या आत्म्याची प्रतिक्रिया आहे. नीट समजावून घ्या हवा की समर्थाने मना सज्जना म्हणते, म्हणून आपण आपल्या शरीराला आपल्या प्रत्येक अवयवाला हे मुळात आपल्याला जो काही जी इंद्रिय आहेत, जी ज्ञान आणि कर्म अशी 10 इंद्रिय आहेत, आपल्या शरीराचा प्रत्येक भाग ह्याच्याशी आपल्याला संवाद साधला पाहिजे. नुसतं डोळे मिटून ध्यान केलं, अमुक अमुक मंत्र म्हटलं, अमुक अमुक स्तोत्र म्हटलं तो होत नाही. तुम्हाला तुमच्या मनामध्ये विचारांमध्ये उत्पन्न होणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींशी तुम्हाला संपर्क साधला पाहिजे की काय आज चांगलं आलं, काय आज वाईट आलं. आज मी सकाळी पेपरमध्ये वर्तमानपत्र वाचताना काय बातमी वाचली की अमुक अमुक ठिकाणी ॲक्सिडेंट झाला, तिथं 2 लोकं मेली. म्हणजे काय झालं, वाईट कंपनी तुम्ही मेंदूमध्ये सोडलीत आणि ती काही वेळा घर करतात. आणि माणूस काय होतं, गाडी चालवताना किंवा हे करताना एखादा जर तसाच टेम्पो किंवा गाडीचं जर मागं पुढं असेल तर तो मनात घाबरतो, म्हणजे विचारांती घाबरतो. विचारात घाबरल्यावर त्याला असं वाटलं की अरे आज पेपरमध्ये वाचलं तर अमुक अमुक, आणि कारण नसताना तो तिथपर्यंत ओढला जातो. नीट विचार करा. एखादा माणूस, एक बघा समुद्रात बुडणारी माणसं, एखादी व्यक्ती रेल्वे त्याच्यामध्ये येते, कानाला लावलेलं असतं आणि आपण ऐकतो कानाला लावलेलं आहे म्हणून रेल्वेचा आवाज येत नाही, पण बाजूचा बोलला तर त्याला आवाज ऐकू येतो. मनुष्य जे आपल्या विचारांना जे खायला घालतो, इनपुट जे देतो, त्याच्यावरनं ते विचार धनभारित ऋणभारित म्हणजे चांगले आणि वाईट अशी कंपनं तयार करतात, ज्याला आपण मन म्हणतो. आणि मग म्हणतो मी तुला सांगत होतो, पण स्वतःच्या मनाचा हेका केलास, ते कानाला लावलंच, रेल्वे आली, त्याला उडवलं आणि तो गेला. मग मनाला सांगितलं म्हणजे कोणाला सांगितलं, ते विचारांना सांगितलं की मग तो माणूस एवढा त्या गोष्टींमध्ये त्या गाण्यामध्ये मशगूल होतो की त्याला बाहेर जे काय आहे ते ऐकूच येत नाही. त्याचं कारण असं की तो स्वतःच्या अंतरात्म्यामध्ये असलेला आत्मा आणि परमात्म्याला ते गाण्यामध्ये अडकवून ठेवतो आणि त्याला सांगतो तुला हेच ऐकायचं आहे बरं का, आणि तो लावतो आणि आपल्या तंद्रीमध्ये आपल्या नादामध्ये चालत असतो. आणि तेव्हा तो आपले बाह्य जग, आपले कान, ज्याची मुळात
जी क्षमता आहे ती सर्व खेचून घ्यायची आहे ती स्वतःच्या हाताने बंद करून टाकतो. आता स्वतःच्या हाताने बंद केलं तर मग आतमध्ये असलेला परमात्मा आत्मा काय करणार? रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण ह्याच्यासाठीच सांगतोय. ते का खायचे? ते का काय करायचे? मध्ये जाऊन सारखं हे खायला दे, ते खायला दे, ते. तर हा वासनेचा भाग नव्हता, तर त्या परमात्म्याला जागृत ठेवण्यासाठी केलेली कृती होती. तसं आपण मनुष्य प्रत्येक जी कृती करतो, मग लिखाणाची करा, वाचनाची करा, झोपण्याची करा, प्रत्येक अगदी झोपायला जरी गेलात ना तरी त्या परमात्म्याला सांगा, मी आता झोपतोय बरं का रे, तुझं काम आहे, मी आता झोपतोय, तुझं जागं राहणं तुझं काम आहे. अरे निदान बोला, म्हणजे तो म्हणेल हो का, मला ही ड्युटी दिली, मला हे काम सांगितलं, आता मी जागा राहतो. मगच तुम्हाला त्रास न होता, न कुठली स्वप्न, न काही हे करता, न डचकता, न घाबरता तुम्ही झोपणार आहात. वेगळी ब्रह्मविद्या शिकायचं कारणच काय? हे सगळं तुमच्याकडे, हे ब्रह्मज्ञान हे माणसाला उपजेतच सर्व प्राप्त झालेलं आहे. फक्त त्याच्यावर संस्कार करणं गरजेचं आहे. ते संस्कार झाले की होतं. दगडामध्ये मूर्ती नसते का? तर मूर्ती असते. शिल्पकार फक्त काय करतो? नको तो भाग काढतो. तसं तुमच्या विचारांमध्ये जो नको तो भाग आहे तो काढलात की शिल्प उभं राहणार आहे. आणि मग याच्यासाठी तुम्हाला योग्य हातोडा, ते घाव ते सहन करायला लागेल. परमात्म्याला, त्या मूर्तीतल्या देवतेला जर आपलं स्थान प्रगट करायचं असेल तर त्यालासुद्धा छन्नी हातोड्याचे घाव सहन करायला लागतात. तर आपण सर्वसामान्य मनुष्य आहोत. म्हणून समर्थांनी सुद्धा इथं काय केलेलं आहे की आधी तुमच्या मनाला सज्जन म्हणा तुम्ही. म्हणून मना सज्जन, माझं मन सज्जन आहे, आणि मग विचार तसेच होतात. जर सज्जन झालं तर चांगलं असेल तर विचार तसेच होतात. हे आपल्या मनात उत्पन्न होणाऱ्या विचारांसाठी सज्जनता म्हटलेलं आहे. आणि मग ह्या मनातली सज्जनता राहण्यासाठी काय करायचं आहे? मग तो मार्ग त्यांनी पुढे सांगितला, मना सज्जना भक्तिपंथीची जावी. आता भक्ती करायची, मग तुम्ही कशाची भक्ती? मग भक्ती करायची म्हटल्यानंतर 24 तास देवापुढं बसायचं आहे का? मना 24 तास देवापुढं पारायण करायचं, ह्याचे करायचं, सगळं करा, पण तुम्हाला कर्म करण्यासाठी पाठवलेलं आहे. आणि कर्म करणं हे प्रत्येक मनुष्याचं काम आहे. मग भक्ती मार्ग तुकाराम महाराजांनी संसारात राहून परमात्मा पांडुरंगाला प्राप्त केलं. त्यांनी संसार सोडला का? नाही सोडला. म्हणजे काय की तुम्हाला भक्ती, आसक्ती पाहिजे. भक्त म्हणजे देणे, आणि त्याच्या भक्त ईश्वरीय आसक्ती, भक्ती. मग ती ईश्वराप्रती प्रित्यर्थ तुमची मनामध्ये आसक्ती हवी, तर ती हे करायची. मग ईश्वर कोण? मग तुम्ही म्हणाल मी मनाला पाहिलं नाही, आत्म्याला पाहिलं नाही, ईश्वराला पाहिलं नाही, परमेश्वराला पाहिलं नाही. हे म्हणतात म्हणून इथं आम्ही काढलं. मोरपीस डोक्यात आहे म्हणून आम्ही त्याला कृष्ण म्हणतो, हातात धनुष्य म्हणून आम्ही त्याला राम म्हणतो. अहो पण नका म्हणू. तुमच्या मनामधल्या तेजोमय ज्योतीकडे तुम्ही लक्ष द्या. त्याच्यामध्ये तुम्हाला जे हवं आहे ते दिसेल. नीट विचार करा. आपल्याला आत्ता अमुक, मी आत्ता बसलो आहे माझ्या ऑफिसमध्ये, मला आत्ता इथनं तिरुपती बालाजीचं दर्शन हवं आहे, तर मी जर मनामध्ये तिरुपती बालाजीला जर आव्हान केलं, त्या विचारांना सांगितलं की बाबा रे तिरुपती बालाजीच्या मंदिरात आपल्याला जायचं, तर ते विचार क्षणामध्ये तुम्हाला तिथं घेऊन जातात आणि त्या ह्याच्यासमोर, व्यंकटेशासमोर तुम्हाला उभं करतात. आणि हे दर्शन आहे. आपण काय म्हणतो? हो का? नाही हो, मी ऑफिसमध्येच होतो. म्हणजे मनुष्य फक्त आपल्यासमोर दिसणाऱ्या गोष्टींवरती विश्वास ठेवतो, पण आपल्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचारांवर तो विश्वास ठेवत नाही. ही प्रत्येक मनुष्याची स्वतःची अवस्था आहे. तर मग ह्याला उपयोग काय? तर मग हे कसं पाहिजे? त्यासाठी समर्थ सांगतात, पहिलं तुमच्या मनाला तुम्ही सज्जन म्हणा. चांगलं म्हणायला शिका, वाईट म्हणायला शिकू नका. तुम्हाला वाईट दिसलं ना, तुम्ही त्याला चांगलं म्हणा. एक दिवस त्याला कळेल. तुम्ही शिकवायला जाऊ नका. एक दिवस त्याला कळेल. प्रत्येक गोष्ट जी सत्य असतं ती सत्यच राहते. पण तुम्हाला असं कळलं की ती असत्य आहे, तरी तुम्ही त्याला ठीक आहे, तुम्ही चांगलंच म्हणा, त्याला आपोआप कळत असतं, कारण मूळ कुठं जात नाही. आणि मग इथं समर्थ सांगतात की मना सज्जना, म्हणजे उत्पन्न होणारे जे विचार आहेत चांगले वाईट, यांना सज्जन म्हणा. आणि मग ते कुठं न्यायला सांगायचे? भक्त म्हणजे देणे, ईश्वरेला आसक्ती, ईश्वराची आसक्ती दाखवून. ईश्वर म्हटलेलं आहे त्यांनी, परमात्मा म्हटलेलं नाही आहे. ईश्वर म्हणजे तुमच्या डोळ्यासमोर एखादी व्यक्ती, एखादी गोष्ट, एखादी देवता ही तुम्ही आणली पाहिजे. ईश्वरीय तत्व आहे. परमात्मा तत्व झालं, परमात्मा तत्व हे सर्व चराचरामध्येच व्यापलेलं आहे.
पण ते तेजोमय रूपात आहे, अंशात्मक रूपात, तेजोमय रूपात, दीप रूपात, अग्नी रूपात ते आहे. आणि मग इथं सांगितलेलं समर्थाने की तुम्हाला ईश्वरीय रूपात पाहिजे. म्हणून काही ज्यांना ईश्वर म्हणतात, काही याला प्रभू म्हणतात, काही याला भगवान म्हणतात. तर ती जशी त्यांची तत्त्व आहेत त्याप्रमाणे त्यांना म्हटलेलं आहे. आणि मग इथे म्हणतात की ही भक्त पाहिजे, म्हणजे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. मग पंथ त्यांनी सांगितलेलं आहे. कारण मुळामध्ये पंथ म्हणजे काय की जिथं उच्च नीच नसतं. मागं मी एका निरूपणाच्या पुस्तकात लिहिलेलं आहे, भीमरूपीच्या किंवा कुठल्या तरी याच्यात लिहिलेलं की जिथं पंथ असतो तिथं ट्रस्टी नाही, सेक्रेटरी नाही, अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, कोणी नसतं. हा पंथ म्हणजे सगळे सारखं. मग करोडपती असो, नाहीतर मग एखाद्या रस्त्यावरचा अगदी भिक्षेकरी असो, ते एकाच ठिकाणी बसलेले असतात. कोणाचं कोणाला कळत नाही की हा कोण आहे, मी कोण आहे. कारण मीचं अस्तित्वच नाही, मीपणाच नाही. तिथं सगळं लुप्त होतं, ज्याच्या चरणाशी लुप्त होतं. आणि तिथं जो एक वटून सर्वजण येतात तो पंथ. म्हणून समर्थाने म्हटलं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे. जायला सांगितलं त्या पंथामध्ये, म्हणजे जिथं एकरूपता आहे तिथं तुम्ही जा. आणि मग ती एकरूपता म्हणजे काय, कुठं आहे, हे आपण पुढच्या भागात बघू. आपल्याला जेव्हा महाभारताचा हा भगवद्गीतेचा भाग हा अभ्यासासाठी, हा विचारांसाठी मला जेव्हा सांगितलं गेला की याचा अभ्यास करायचा, हे कुठंतरी चुकतं आहे गणित त्याच्यामध्ये. पण तेव्हा विचार केला की एक एक पात्रांची नावं पण का दिलेली आहेत, ही काय आहेत. आणि कारण आत्मसंयम योग आणि आत्मविज्ञान योग याच्यामध्ये संयमता इंद्रियांवर कुठं आहे ती श्रीकृष्णाने सांगितलेली. पण त्याचं विज्ञानामध्ये रूपांतर करताना, म्हणजे काडेपेटीमध्ये अग्नी असणं, आपण म्हणतो की काडेपेटीत अग्नी आहे का, हो आहे की, कुठं आहे, दिसत नाही. मग त्याला घर्षण करा. ती काडेपेटीच्या पृष्ठभागावर जर तुम्ही घासलीत तर अग्नी प्रगट होईल. आहे पण दिसत नाही, त्याचं कारण असं की घर्षण झालं नाही. तसं आपल्याला ज्ञानाचं घर्षण, ज्ञानाचं जेव्हा योग्य घर्षण हे होतं तेव्हा आपल्या मनामध्ये, विचारांमध्ये असलेला अग्नी आपोआप प्रगट होतो. तो कसा, हे आपण पुढच्या भागात पाहू. श्रीराम.